सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली। 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली। 4 दरवाजातून 8886 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले। प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। अनेक ठिकाणचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत जोडलेले आहेत। संजय जी, खरं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सांगलीमध्ये झाला। 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काय सध्या सांगलीमध्ये ताजे अपडेट्स आहेत? कारण सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे कृष्णा नदी आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। आपण बघतो मी सांगलीच्या कृष्णा नदीच्या या ठिकाणी आहे। तब्बल कालपासून 10 फूट पाणी या ठिकाणी वाढलेलं आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तब्बल या ठिकाणी असणाऱ्या सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीमध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळे वारणा नदीला सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी असणारे 11 बंधारे आणि 3 पूल पाण्याखाली गेलेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची जवळ असणारा संपर्क तुटलाय। नदीकाठी असणाऱ्या शेकडो एकर क्षेत्रात वारणा नदी पुराचे पाणी घुसलंय। त्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे। तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ सुरूच आहे। सांगलीचे आयर्विन पूल येथे सध्या कृष्णेची पाण्याची पातळी सकाळी 7:30 वाजेपर्यंत 31.5 फूट इतकी झालेली आहे। पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन शहरातल्या पूरपट्ट्यातल्या नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे। आतापर्यंत 17 कुटुंबांनी स्थलांतर केले असून यापैकी 6 ते 7 कुटुंबांचे महापालिकेकडे निवारा केंद्रामध्ये सोय करण्यात आलेली आहे। तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। ज्या ठिकाणी पाणी शिरतं त्या ठिकाणच्या लोकांना सतर्कतेचं आवाहन देण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणून लोकांना स्थलांतर सुद्धा करण्यात येत आहे। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद संजय या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।